सर, एजमुळे फर्टिलिटीवर काही परिणाम होतो का? हो, बरंच. जसं स्त्री जेव्हा तिच्या आईच्या गर्भात असते त्यावेळेस तिच्या गर्भाशयामध्ये असताना जे अंडाशय असतं त्याच्यामधले जे एग्ज असतात त्याची संख्या फिक्स असते आणि ठराविक ती गर्भाशयात असताना पासूनच ती ठराविक अंड्यांची संख्या हळूहळू हळूहळू घसरायला लागते आणि जशी जशी ती घसरत जाते आणि ठराविक वेळ आलं की ते अंड्याची क्षमता संपते, म्हणजे तुमची पाळी जाते. मग जेव्हा सुरुवातीचं वय असतं म्हणजे साधारणतः जशी पाळी येते 14, 15, 16 वर्षापर्यंत पासून तर ते साधारणतः 45-50 वर्षापर्यंत सुरुवातीच्या काळात जी अंड्यांची क्वालिटी ही चांगली असते. नंतर हळूहळू हळूहळू ती क्वालिटी घसरत जाते. म्हणून जेवढं लवकर प्रेग्नन्सी ठेवाल तेवढे चांगले एग्ज मिळतात, तेवढे प्रेग्नन्सी चांगली राहण्याची शक्यता राहते आणि जे भ्रूण तयार होणार आहे त्याच्यामध्ये पण जे गुणसूत्र ट्रान्सफर होणार आहे त्यांची पण क्वालिटी चांगली राहते. त्यामुळे आजकाल जो ट्रेंड आहे की करिअर होऊ देत किंवा मग पैसे येऊ देत, मग घर होऊ देत, ह्याच्यामुळे जे अननेसेसरी डिले होतोय त्याच्यामुळे फर्टिलिटीवर इश्यूज येतात. ऑलरेडी आपली लाईफस्टाईल कॉम्प्रोमाइज्ड आहे, त्याच्यात जर एज फॅक्टर हा जर ऍड ऑन झाला तर अजून फर्टिलिटीवर इश्यूज येतात. त्यामुळे जेवढं लवकर प्रेग्नन्सी ठेवता येईल तेवढी लवकर प्रेग्नन्सी ठेवलेली कधीही चांगली. कारण सगळं परत येता येतं पण वेळ परत येणार नाही, तुमचं एज परत येणार नाही. त्याच्यामुळे एज हा एक इम्पॉर्टंट फॅक्टर आहे प्रेग्नन्सी संदर्भामध्ये, त्यामुळे त्याच्याकडे तुम्ही गांभीर्याने बघितलं पाहिजे.